श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 20 ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत दुर्गाष्टमी. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण किंवा शिवलीला अमृत पारायण करायचं असतं, तसं श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची सेवाही करणं तेवढंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला श्रावण दुर्गाष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून ओळखले जाते. या पवित्र दिवशी आदिशक्ती माता दुर्गा आणि श्री गणेश शंकराची पूजा केली जाते. या दिवशी देवीची उपासना केल्याने घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदत असते. तसेच सर्व संकटांचा नाश होतो. श्रावण महिना जसा शिवशंकराला समर्पित आहे, तसाच हा काळ शिव आणि शक्ती म्हणजेच माता पार्वती या दोघांच्या संयुक्त आशीर्वादासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीच्या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या शत्रूंवर आणि अडचणींवरती मात करण्याचे सामर्थ्य मिळते. धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार श्रावण दुर्गाष्टमीला कोणत्याही परिस्थितीत करा 11 लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय. हा उपाय केल्याने कुलदेवीची अखंड कृपा राहील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि तुमची प्रगती ही कधीच थांबणार नाही. तर असा हा 11 लवंगांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, उद्या गुरुवारी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी आलेली आहेत. श्रावण महिना आणि दुर्गाष्टमी हा सण म्हणजे हा एक दिवस आपल्या कुलदेवीसाठी समर्पित आहे. आणि खरं तर पहा, श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं. एक पाठ करायचा असतो, म्हणजेच एक संपूर्ण पारायण आपल्याला या महिन्यामध्ये करायचं असतं. मग तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता. पण त्यातल्या त्यात श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी हा अतिशय सुंदर दिवस आहे. अत्यंत महत्त्वाची तिथी आहे. या दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. ज्या प्रकारे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत करतो, तसेच दुर्गाष्टमीला सुद्धा व्रत करावं. यामुळे कुलदेवीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहतो. कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याही अडचणी, समस्या येत नाही आणि आल्या तरी त्या जास्त काळ टिकत नाही. म्हणून आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कुलदेवी जी असते ना, ती कुळाची आणि वंशाची पहिली रक्षक व पूजनीय शक्ती मानली जाते. कुटुंबाची सुख, समृद्धी, संततीचे संगोपन तसेच संकटांपासून संरक्षण करण्यासाठी कुलदेवीची श्रावण महिन्यातील अष्टमीला पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण कुटुंबावर येणाऱ्या आपत्ती, अडथळे आणि अकाली मृत्यू यासारखे दोष कुलदेवीच्या कृपेने दूर होतात. आणि कुलदेवी ही पृथ्वी तत्वाची देवता मानली जाते. तिच्या पूजेमुळे, तिच्या नाम जपामुळे घरात आणि व्यक्तीमध्ये सात्विक व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो उद्या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला करणार आहे, जेणेकरून आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट, विघ्न, अकाली मृत्यू यासारखे दोष येऊ नये
नेहमी वाईट संकटांपासून, वाईट अडचणींपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं, कुलदेवीच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हावी, घरातील सर्व दोष नाहीसे होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी आपण हा उपाय करणार आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर नक्कीच तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. घरात ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या किंवा जी काही अडचणी सुरू आहेत, महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही, तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने दूर होतात. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालेल. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असायला हवा किंवा कुलदेवीचा फोटो असायला हवा. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम उद्या सकाळी कुलदेवीचा टाक असेल तर टाकावरती छान अभिषेक करून घ्या. यानंतर त्या टाकावरती कुंकुम अर्चन करायचं आहे, म्हणजेच कुंकू अर्पण करायचं आहे. पायापासून ते मस्तकापर्यंत हे कुंकुम अर्चन करायचं आहे. आणि कुंकुम अर्चन करत असताना तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. तर नवार्णव मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. या नवार्णव मंत्र जप करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल. आता हे कुंकुम अर्चन करून झाल्यानंतर तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. ज्या लवंगांना फुलं असतात अशा 11 अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि यानंतर 1 लवंग ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. हा मंत्र म्हणायचा आणि ती लवंग तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची. आणि ही लवंग अर्पण करत असताना लवंगाचं जे फूल असतं वरचं तर ते आपल्याकडे असावं आणि देठ हा देवीकडे असावा, अशा पद्धतीने ही लवंग अर्पण करायची आहे. एक एक करून तुम्हाला या 11 लवंगा कुलदेवीला अर्पण करायच्या आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई 11 लवंगा हातात घेतल्या आणि 11 वेळी हा मंत्र पठण करून एकाच वेळी 11 लवंग अर्पण केल्या तर चालेल का? तर अजिबात नाही. आपल्याला प्रत्येक लवंगाला एक मान द्यायचा असतो, म्हणून एकच लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत. 1 लवंग हातात घेतली, 1 वेळा मंत्र म्हणायचा आणि यानंतर ही लवंग तुम्हाला अर्पण करायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, कुटुंबाची प्रगती व्हावी, घरातील सर्व दोष अडचणी दूर व्हाव्यात, मुलाबाळांची प्रगती होऊ दे, अशी मनोभावे आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर ह्या लवंगा संपूर्ण दिवसभर तिथेच कुलदेवी समोर राहू द्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरल्या तरीसुद्धा चालेल किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीला 1 लवंग तुम्हाला खायला द्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आता जे कुंकू अर्पण केलेलं आहेत, आपण जे कुंकुम अर्चन केलेलं आहेत तर ते कुंकू एका डब्बीमध्ये तुम्हाला काढून ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही दररोज कपड्यावरती कुंकू लावतात किंवा तुम्ही जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा त्याच कुंकवाचा 1 टिळक तुम्हाला लावायचा आहे. यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद हा सदैव तुमच्यासोबत राहील. ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडले आहेत त्या कामात तुम्हाला यश मिळेल. जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हासुद्धा त्या कुंकवाचा 1 टिळक आपल्या मुलांच्या कपड्यावरती लावायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला करायचा आहे. आता ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नाही किंवा कुलदेवीचा फोटो नाही तर अशांनी तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर तिथे तुम्ही हे कुंकुम अर्चन करून या लवंगा अर्पण करू शकता किंवा फोटो असेल तर तिथे सुद्धा तुम्ही या लवंगा अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचाही टाक असेल आणि माता लक्ष्मीचा देखील फोटो असेल तर सांगितल्याप्रमाणे कुलदेवीला या 11 लवंगा अर्पण करा आणि यानंतर पुन्हा नवीन 11 लवंग घेऊन त्याची एक छान माळ बनवा आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करा. कारण माता लक्ष्मीला सुद्धा लवंगा या अत्यंत प्रिय आहे आणि हा उपाय केल्याने सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते. दुसऱ्या दिवशी लवंगांची माळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दिली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर जर तुम्हाला उद्या शक्य झालं तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं संपूर्ण सरसगट एकाच बैठकीमध्ये तुम्ही पठणसुद्धा करू शकता. ही सुद्धा अतिशय सुंदर अशी सेवा आहे.
या सेवेने नक्कीच आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच 11 वेळा सिद्ध कुंचिका स्तोत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. आता या सगळ्याच सेवा तुम्ही केल्या पाहिजे असे नाही, यातली एक तरी सेवा तुम्हाला जमली तर अवश्य ती तुम्ही करू शकता. कोणतीच सेवा जमली नाही, शक्य झालं नाही, तर फक्त नवार्णव मंत्राचं 108 वेळा पठण करा. याने सुद्धा तुम्हाला या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल. त्याचबरोबर ही श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी आहे, म्हणून या दिवशी कुलदेवीसोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी चांगल्या ठिकाणी ज्या दुर्वा उगवतात, म्हणजे तिथली जागा खराब नाही, शेतातल्या ज्या दुर्वा असतात तर त्या आणून त्या दुर्वांवरती शिवलिंग ठेवले जाते आणि त्या दुर्वांची पूजा केली जाते. तर ही सेवासुद्धा खूप छान आहे, म्हणजे हा एक उपायच आहे आणि ही सेवा केल्याने नक्कीच भगवान महादेवांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. म्हणून जर तुम्हाला चांगल्या दुर्वा भेटल्या तर ही सेवासुद्धा तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.